इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वश्रेष्ठ सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। वर्षाभास धम्मपर्वातील दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये आपल्या सुंदरशा सातवाहन बुद्धविहारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही 7 बोधांग सांगितलेले आहेत त्या 7व्या बोधांगातील आज आपण समाधी बोधांग जे की 6व्या क्रमांकावर येतं ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। खंडित न होणाऱ्या चित्ताच्या एकाग्रतेला समाधी असं म्हणतात। आता ही समाधी ध्यानाच्या स्वरूपामध्ये साधकाला कशा स्वरूपात मदत करते हे आपण आजच्या धम्मवर्गामध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। समाधी म्हणजे काय, तर समाधी ही 2 प्रकारची आहे। एक क्षणिक समाधी आहे आणि दुसरी कायमस्वरूपी टिकणारी समाधी आहे। क्षणिक समाधीचा अभ्यास आपला निरंतर सुरू असतो। काही वेळापुरतं मनाला एकाग्रता प्राप्त होणे याला समाधी म्हटलेलं आहे ना। आता असं कुठलं तरी आवडीचं काम करत असताना आपल्या मनाला एकाग्रता प्राप्त होते त्याला सुद्धा तुम्ही समाधी म्हणू शकता, पण ती समाधी कुशाग्र चित्ताची एकाग्रता नाही आहे, कुशल चित्ताची एकाग्रता नाही आहे। जे काही तुम्हाला काम आवडत आहे ते काम करताना, ती क्रिया करताना तुमचं मन एकाग्र होऊन जातं। तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेली ही समाधी मात्र फार भिन्न आहे, वेगळी आहे। तथागत सम्यक संबुद्ध जे समाधी शिकवतात ती कायमस्वरूपी टिकणारी समाधी आहे। म्हणजे त्या समाधीमध्ये कुणीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपली चित्ताची एकाग्रता मात्र ढासळत नाही। तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा बोधिसत्व अवस्थेमध्ये सिद्धोधनाच्या इथे जन्माला आले आणि ते कळते सवरते झाल्यानंतर समाधीचा अभ्यास करायला ते गुरु नसताना सुद्धा जायचे। तर इथे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे है ना। म्हणजे ग्रहत्याग केल्यानंतर 29व्या वर्षी त्यांनी गुरुकडे जाऊन त्या साधना शिकल्या। आलार कालाम असेल, भृग ऋषी असेल, उदक रामपुत्त असेल, हे 3 सिद्धार्थ गौतमाचे गुरु, ध्यानाचे गुरु। पण त्या अगोदर आपण जर पाहिलं तर सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये असताना जेव्हा ते नेमके कळते झाले होते आणि ते कळते झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या शेतामध्ये जायचे ना, तर शेतामध्ये राबणाऱ्या लोकांचं ते निरीक्षण करायचे। आपण समाधी समजून घेत आहोत म्हणून नीट बारकाईनं लक्ष देऊन ऐका, आपला फायदा होईल। जेव्हा तिथे ते राबणारे उन्हात लोक राबत होते ना, त्याला पाहून म्हणजे त्यांचे अर्धा अंग उघडं आहे आणि अशा अवस्थेत शेतकरी किंवा सिद्धार्थ गौतमाच्या शेतामध्ये राबणारे लोक कडक उन्हामध्ये काम करायचे आणि ते पाहिल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला त्यांच्याबद्दल फार बेचैनी निर्माण व्हायची। ते बऱ्याच लोकांना विचारायचे तिथे त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या की आम्ही तर मस्त सावलीखाली बसलोय, झाडाची थंडीगार सावली आहे आणि आम्ही सावलीखाली बसलो, हे लोक का बरं राबतायत है ना, हे लोक का बरं राबतायत। आणि मग त्यांच्यापेक्षा समजदार लोक तिथे असलेले सिद्धार्थ गौतमाला ते सांगायचे की तुम्ही मालक आहात, तुम्ही कोण आहात, तर तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही मालक आहात। यांचं कर्तव्य आहे राबणं आणि यांनी राबल्याशिवाय यांना सायंकाळचं भोजन मिळणार नाही,
म्हणजे हे जेव्हा राबतील, जेव्हा कष्ट करतील, तेव्हा यांचा उदरनिर्वाह चालेल, अशा पद्धतीनं काही लोक त्यांना समजावून सांगायचे. मग सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये त्या लोकांबद्दल करुणा उत्पन्न व्हायची. आता समाधीच्या अगोदर करुणा ही फार महत्वाची आहे. या उदाहरणावरून तुम्ही आम्ही काय शिकायचं आहे? ज्याला बुद्धांनी मैत्री सांगितलेलं आहे, करुणा सांगितलेला आहे, मुदिता सांगितलेला आहे, किंवा मनामध्ये सर्व प्राण्याविषयी अपार अशी करुणा, अपार असं दया, अपार अशी प्रेम, अपार असं आपुलकीचा भाव जोपर्यंत माणसाच्या चित्तामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तो माणूस समाधीयुक्त चित्ताची भावनाच करू शकत नाही. लक्षात? म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या आणखी ग्रहत्याग नाही आहे त्यांचा, आणखी एकाही गुरुकडे ते गेलेले नाही आहेत, पण त्या सगळ्या परिघामध्ये वावरत असताना सिद्धार्थ गौतमाच्या चित्तामध्ये इतर सर्व सजीवांप्रती अपार अशी मैत्रीची भावना होती आणि म्हणून त्यांच्या चित्तामध्ये समाधी हळूहळू येत होती. तथागत सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर समाधीची व्याख्या सांगितली. समाधीची व्याख्या तथागत सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर सांगतायत. काय म्हणतायत? की कुशाग्र चित्ताची एकाग्र अवस्था म्हणजे समाधी होय. म्हणजे मोहरहित, आसक्तीरहित, द्वेषरहित चित्ताची, मनाची एकाग्र अवस्था जी आहे तिला तथागत सम्यक संबुद्ध समाधी म्हणतात. आणि ही समाधीची अवस्था तुमच्या आमच्या चित्ताला कशा पद्धतीने प्राप्त होते? तर त्या अगोदर आपल्याला हे 5 बोधांग आत्मसात करावे लागतात. पहिलं म्हणजे आपलं चित्त स्मृतिमान झालं पाहिजे. चांगल्या धम्माचा जो विचार आहे, धम्म विचय, योग्य धर्माची साठवण आमच्या मनामध्ये असली पाहिजे. नंतर ध्यानासंदर्भात आपली प्रीती असली पाहिजे, है ना? या साऱ्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे येतील आणि या साऱ्या संबोधकांची तुम्ही भावना करत आहात, म्हणजे बोधीचे जे अंग आहेत, बोधी म्हणजे काय? तर ज्ञान, विशिष्ट स्वरूपातलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या ज्ञानाची भावना करत आहात? मग त्याच्यामध्ये प्रीती आहे, धम्मविचय आहे, उपेक्ष आहे, समाधी आहे. तर या सर्व संबोधाची भावना करता करता आता चित्ताची अशी अवस्था आहे की चित्त आता डाबाडोल होत नाहीये. मन आता स्थिर आहे आणि या स्थिर मनामध्ये समग्र मानव जातीच्या विषयी अपार अशी दया आहे, करुणा आहे, मैत्री आहे, प्रेम आहे. त्या चित्ताच्या अवस्थेलाच म्हटलेलं आहे समाधीची अवस्था. तथागत सम्यक संबुद्धांनी समाधीला इंद्रिय सुद्धा म्हटलेलं आहे. 5 बल आहेत, त्या 5 बलामध्ये सुद्धा समाधी बल आहे. 5 इंद्रिय आहेत, त्या 5 इंद्रियामध्ये सुद्धा इंद्रिय म्हणून समाधी आहे. सर्वसाधारण आपल्या भाषेमध्ये हे इंद्रिय, समाधी इंद्रिय आमच्या चित्तामध्ये कोणतं काम करते? तर इंद्रियाचं काम काय आहे? अनुभव घेणे, जाणणे, सतर्क होणे आणि जागृत ठेवणे. लक्षात? त्वचाला आपण इंद्रिय म्हणतो ना, हे जे त्वचा आहे, तर या त्वचेच्या संपर्कामध्ये एखादा जळणारा पदार्थ आला तर मनुष्य काय करतो? बाजूला होऊन जातो ना, की चटक्यावर चटके लावून घेतो तो माणूस? नाही लावून घेत. म्हणजे त्वचा ज्या पद्धतीनं आपल्याला सतर्क करत आहे की पुढे काय आहे, धोका आहे. रस्त्याने चालत असताना डोळ्याच्या समोर अशा काही वस्तू, पदार्थ, जनावर आले, पशु पक्षी, की जो तुम्हाला इजा करणार आहे. रस्त्यानं जाता जाता भला मोठा साप आला, डोळ्यानं तो साप पाहिला तर आपण लगेच मागे सरकत नाही का? का त्या सापाजवळ जातो? नाही जात, मागे सरकतो. आता डोळ्यानं पाहिल्यानंतर पायानं का बरं मागे सरकावं? आहे ना मुद्दा? डोळ्यानं पाहिल्यानंतर पायानं का बरं मागे सरकावं? कारण इथे आपल्याला सतर्कतेचा इशारा आपल्या मनानं दिलेला आहे आणि मनाने पायाला ऑर्डर दिलेली आहे की पुढे धोका आहे, चल मागे. म्हणजे इथे डोळा असेल, कान असेल, नाक असेल, जिव्हा असेल,
तुमचं त्वचा असेल, हे ज्या पद्धतीने इंद्रियासारखं काम करतात. इंद्रियाचे दोन विषय असतात, एक बाहेरील विषय असतो, एक आंतरिक विषय असतो, आणि ते आपण समाधीमध्ये जाणून घेतो. आणि मग इंद्रियासारखंच ही समाधी इंद्रिय सुद्धा काम करतं. बुद्धानं सांगितलं समाधी हे बल आहे, बल, शक्ती, सामर्थ्य. हे समाधी नावाचं बल काय काम करतं, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये, कशाही परिस्थितीमध्ये तुमच्या चित्ताला ते दुर्बल बनू देत नाही, तुमच्या मनाला ते अशक्त बनू देत नाही. तुमच्या मनामध्ये संयम, जागृती हे कायमस्वरूपी समाधी नावाचं बल तुम्हाला पुरवत असते. आणि म्हणून समाधी युक्त चित्ताची जी अवस्था आहे, त्या चित्ताच्या अवस्थेला म्हणतात कुशाग्र चित्ताची एकाग्र अवस्था. आपण पाहिलं समाधी दोन प्रकारची आहे, एक आहे मिथ्या समाधी आणि एक आहे कुशल समाधी. असे अनेक उदाहरण तुम्हाला सांगता येतील, तुमच्या रोजच्या व्यवहारातले ते उदाहरण असतील. मिथ्या समाधी म्हणजे अशा स्वरूपातलं ध्यान करणे की त्या ध्यानामुळे इतरांचं नुकसान होईल, है ना, इतरांचं नुकसान होईल. क्षणिक स्वरूपात तुमचा फायदा होईल, परंतु इतरांचं नुकसान होईल, असं ध्यानाची अवस्था. जसं मागे एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं की नदीकाठी एक बगळा बसलेला आहे आणि त्या बगळ्याची सुद्धा समाधी सुरू आहे. बगळा कावळा काय असेल ते, है ना, तर त्या बगळ्याची सुद्धा समाधी सुरू आहे. त्यानं बरोबर असं लक्ष ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. त्या पाण्यामध्ये अनेक माशा जात आहेत, पाण्यामध्ये अनेक माशा जात आहेत, मोठ्या मोठ्या माशा जात आहेत, पण त्याच्या चोचीवर त्याचा भरोसा आहे. आणि त्याला 100% हे माहिती आहे की मी किती स्वरूपातलं वजन उचलू शकतो. मोठ्या माशावरती अटॅक करते का? नाही करत. बगळा त्याला झेपावल एवढ्याच वजनाच्या माशावर तो अटॅक करतो आणि एकदा त्यानं चोचीत पकडल्याबरोबर तो मासा खाईपर्यंत त्याला काही सोडत नाही. ही सुद्धा त्याची समाधी आहे. पण ती समाधी कशी आहे? अकुशल समाधी आहे. त्या समाधीमुळे एका सत्वाचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे ती अकुशल समाधी आहे. पण तथागत सम्यक संबुद्धांच्या संदर्भामध्ये समाधीचा विचार करत असताना आपण अनेक वेळेस अशी उदाहरणं पाहिले असतील, ऐकले असतील, वाचले असतील की तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा ध्यानाला बसायचे तर तेव्हा मोठे मोठे हिंस्र पशु येऊन त्यांची सेवा करायची. वरवरच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्या घरात असलेला पाळीव कुत्रा सुद्धा मालकाला फोडून खातो, है ना? का बरं फोडून खातो? दोनच कारण आहेत, माणसाचे आणि जनावराचे. जनावर आणि माणूस इतरांना तेव्हाच धोका पोहोचवतो जेव्हा त्याच्या जीवावर बेतलेली असते. जाणाऱ्या सापाला तुम्ही काहीच करू नका, ते तुम्हाला काहीच करणार नाही. मोठमोठे हिंस्रपेशू सुद्धा माणसाला घाबरतात, ते बगल देऊन जातात, नको बाबा याच्या नांदी कोण लागणार आहे. माणसाला घाबरतात. साप सुद्धा माणसाला घाबरतो. पण जेव्हा त्या सत्वाला असं वाटते की माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा तो अटॅक करतो तुमच्यावरती. आता घरातला पाळीव कुत्रा, त्याला आम्ही रोज खाऊ घालतो, त्याला आंघोळ घालतो, स्वतःच्या लेकरापेक्षाही जास्त आपण त्याची काळजी करतो, तरी तो आपल्याला अटॅक करतो. याचा अर्थ काय? कारण त्याच्या मनासारखं होत नाहीये. त्याला पाहिजे तेव्हा तुम्ही अन्न देत नाहीये, त्याला पाहिजे तशी मैत्री तुम्ही देत नाही आहे, म्हणून तो तुमच्यावर अटॅक करू लागलेला आहे. माणसाच्या स्वरूपात तसंच आहे, जनावराच्या स्वरूपात तसंच आहे. इथे तथागत सम्यक संबुद्धाची समाधी भावना कशी काम करते? समाधी भावना कशी काम करते? एखादा साधक आहे, साधक कोणीही असू शकतो, भिक्खू असू शकतो, भिक्खुनी असू शकते, उपासक असू शकतो, उपासिका असू शकते. साधक म्हणजे ज्यांनी सप्त बोधांगाची भावना करत असताना आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा संकल्प केलेला आहे, याला साधक म्हणतात. आता इथे आपण ध्यान करताना किंवा एखाद्या मेडिटेशन सेंटरमध्ये ध्यान करताना आपल्याला फारशा अडचणी येत नाहीत, फारशा अडचणी येत नाही. त्याच्यामुळे खरी समाधीची जी काही अवस्था आहे
आणि ती अवस्था मनामध्ये प्राप्त झाल्यानंतर ती अवस्था आपलं संरक्षण कसं करते यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. दोन स्वरूपातले भिक्खू असतात किंवा संघ दोन. तथागत सम्यक संबुद्धांचा एकच संघ आहे, पूर्वीपासून ते आजताग आहेत. पण याच्यामध्ये दोन संघ आहेत, दोन संघाचे प्रकार. एक आहे जंगलामध्ये राहणारा आणि एक आहे समाजामध्ये राहणारा. त्याला अरण्यवासी भिक्खू संघ म्हणतात आणि समाजामध्ये राहणारा भिक्खू संघ. आता हे अरण्यवासी जे निवास करणारे भिक्खू असतात हे झाडावरती मंचक बांधून राहतात. त्याला मंचक म्हणतात. काय म्हणतात? झाड असतं असं उंचच्या उंच झाड, आणि झाडावरती ध्यान करायची ती अशी जागा बनवतात आणि तिथे जाऊन ध्यान करतात. जेव्हा भिक्षाटनाला येतात, समाजात भिक्षाटन घेतात, पुन्हा जंगलात जातात. आता हे ध्यान करणारे या लोकांना समाधीची अवस्था प्राप्त झालेली असते. लक्षात येऊ लागलं? या लोकांना समाधीची अवस्था कशी प्राप्त झालेली असते की तिथे ध्यान करत असताना तिथे माणूस नाहीये, पण जे काही जनावर आहेत त्या साऱ्या जनावरांविषयी त्यांच्या चित्तातून अपार अशी मंगल मैत्री निघत आहे. एक व्हायब्रेशन निघत आहेत, एक तरंग निघत आहेत. आणि ते तरंग निघल्यामुळे तिथल्या वातावरणामध्ये असलेले सर्व जनावर, सर्व पशु पक्षी, साप, विचू, काटे जे काही असेल ते, तर त्या सर्वांवरती समाधीयुक्त साधकाच्या चित्तातून निघालेल्या मैत्रीच्या तरंगामुळे तो असर त्यांच्या शरीरावरती पडलेला असतो. आणि हे एका दिवसाचं नाही बरं. नाही तर माणसाला आता ध्यान करून आलो इगतपुरीहून 10 दिवस, 11व्या दिवशी गवतळ्याला जायचं, पण रात्रभर गवतळ्याला बसायचं. 2 घासात वाघ खाते, पाणीही पित नाही, है ना? ही समाधीयुक्त चित्ताची अवस्था. जेव्हा तुमच्या चित्तामध्ये करुणा आहे, आणि ती करुणा कशी आहे, तर ती करुणा समान आहे, समान, बिलकुल समान. करुणा कशा स्वरूपातली आहे? तर करुणा आहे महासागरासारखी. जी नदी येते आहे तिचं स्वागत आहे महासागरामध्ये, तिला प्रश्न नाहीये. तू कावेरी आहे, तू गोदावरी आहे, तू नर्मदा आहे, तू यमुना आहे, तू जमुना आहे, हा ये सागरात. करुणा कशी आहे साधकाच्या चित्तामध्ये? तर करुणा आहे पृथ्वीसारखी. कुठल्या धर्माचा माणूस राहू लागला काही घेणदेण नाही, कुठल्या जातीचा राहू लागला काही घेणदेण नाही आहे. सर्वांना समान प्रमाणामध्ये अन्न मिळावं यासाठी तिच्या पोटामध्ये ती धान्य पिकवत आहे. आणि त्या धान्यामुळे तुम्ही आम्ही सारे जण जगत आहोत, खात आहोत. तर अशा स्वरूपातली ही करुणा साधकाच्या चित्तामध्ये असते. आणि साधकाची सर्वव्यापी असलेली ती करुणा जेव्हा साधनेच्या स्वरूपामध्ये फळ देते तिला म्हणतात समाधी. आता विचार करायची गोष्ट आहे की असा एक व्यक्ती आहे की ज्याच्या चित्तामध्ये कोणाबद्दलच वैर नाही. असे लोक शोधून सापडतात, फार शोधावे लागतात. पण सापडलाच एखादा तुम्हाला की कोणाच बद्दल त्याच्या चित्तामध्ये वैर नाही. भिक्खू असेल, भिक्खुनी असेल, उपासक उपासिका असेल, साधक असेल एखादा. तपणारे लोक आहेत ना, जेव्हा त्यांच्या तुम्ही संपर्कात जाताना तेव्हाच त्यांच्या समाधीयुक्त चित्ताची जाणीव तुम्हाला त्यांना एक शब्द न बोलता सुद्धा होते. छोट्या छोट्या गोष्टीचा आपण अनुभव घेतो ना. चांगले लोक जे असतात आपल्या संपर्कातले, चांगले लोक, सारेच जण चांगले नाही तर सारेच जण खराब नाहीये, पण त्यातले चांगले लोक बघा, काही काही लोकांना सकाळी सकाळी पाहिल्याबरोबर, त्यांचा चेहरा पाहिल्याबरोबर ना एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं. आणि असे जर चेहरे तुम्हाला सकाळी दिसत नसतील ना, तर डोळे उघडल्याबरोबर बुद्धाचं दर्शन घ्या, है ना? असे चेहरे आता शोधून सापडत नाहीत की ज्याला पाहिल्या पाहिल्या असं वाटेल की नाही आज का दिन मेरा बन गया. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना एकमेकाला, हो काय बाप्पा याचं तोंड पाहिलं सत्यानाश झाला, अरे वा छान, आज याचा चेहरा दिसला म्हणजे आज दिवस बनला, चांगला गेला. का बरं म्हणतो असं?
कारण त्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आम्ही आल्यानंतर त्याच्याकडून जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ना, ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्त्वाची आहे आणि ही चांगल्या लोकांच्या सहवासात मिळते. बरोबर आहे. म्हणून सांगतो वारंवार, पुन्हा एकदा सांगतो की ही पॉझिटिव्ह एनर्जी जर तुम्हाला सकाळी सकाळी पाहिजे असेल आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जर ध्यानामध्ये आणायची असेल ना, सकाळी उठल्याबरोबर तुमच्या घरात फोटो असेल, तुमच्या घरात मूर्ती असेल, उठल्याबरोबर बुद्धाचं दर्शन घ्या. लेकराचं तोंड पाहू नका, सुनेचं पाहू नका, नवऱ्याचं पाहू नका. मी पाहूच नका असं नाही म्हणत नाही, सकाळी उठल्यावर पाहू नका फक्त असं म्हणतोय मी. बायकोचं तोंड पाहू नका, मुलीचं तोंड पाहू नका, बुद्धाचं दर्शन घ्या, मग बाकीचे कामं सुरू करा. बघा, जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांच्या मूर्तीसमोर आपण बसतो तर आपण चांगले कामं करतो. वाईट काम करते का कोणी? अजिबात नाही. चांगले कामं करतो. आंघोळ वगैरे झाल्यानंतर बुद्धांना फुलं ठेवतो, अगरबत्ती लावतो, मेणबत्ती लावतो. नसेल हार, फुलं, अगरबत्ती, मेणबत्ती हात तरी जोडतो आपण. तुमच्या चित्तातल्या निघालेल्या त्या व्हायब्रेशनमुळे, त्या तरंगामुळे त्या मूर्तीवर सुद्धा तसा परिणाम होतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, घरी गेल्यानंतर 2 रोपटे लावायचे, फुलांचे 2 रोपटे. दोन्ही रोपट्याला रोज सारखंच पाणी द्यायचं, सारखाच सूर्यप्रकाश द्यायचा. एका रोपट्यासमोर बसून त्याला खूप शिव्या द्यायच्या, खूप घाण घाण बोलायचं. एवढं बोलता येते तेवढं घाण घाण. आणि एका समोर जाऊन मस्त ध्यान करायचं, त्याला चांगलं चांगलं बोलायचं. त्या रोपट्याला ते तुम्हाला बोलत नाही बरं, त्याला काही घेणदेण नाही तुम्ही काय करताय, परंतु तुमच्या मुखातून निघालेल्या व्हायब्रेशनचे तरंग एका रोपट्याला जगवतील आणि एका रोपट्याला मारतील. हे लोकांनी करून पाहिलेलं आहे. याचे अनंत अनंत उदाहरण या जगतामध्ये आस्थागायत टिकलेले आहे. एक दगड घ्यायचा, 2 दगड घ्यायचे. तुमच्या रोजच्या बोलण्यानं दगड सुद्धा फुटू शकतो. रोजच्या बोलण्यानं दगड सुद्धा फुटू शकतो. आता हे चित्ताचे व्हायब्रेशन आहे, तुमच्या आमच्या चित्ताचे व्हायब्रेशन आहेत. आणि चित्ताच्या व्हायब्रेशनमुळे तयार होणारे जे काही वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये तुमच्या चित्ताला होणारा जो फायदा आहे, त्या फायद्याला म्हटलेला आहे, त्या लाभाला म्हटलेला आहे समाधीयुक्त चित्ताची अवस्था. आता या समाधीच्या 4 पायऱ्या आहेत. समाधी तुम्ही करताय ना? तुम्ही समाधी करता? नाही, तुम्ही ध्यान करता, तुम्ही आनापानसती करता, समाधी नाही करत. समाधी लय दूर आहे, लय लांब आहे. परंतु त्या आनापानसतीमध्ये सुद्धा काही सेकंद समाधीचे आहेत बरं. हो, आणि त्या काही सेकंदामुळे तुम्हाला मिळालेली जी समाधीची अवस्था आहे, चित्ताची अवस्था, ती जरी जाणता येत नसेल ना तरी ती लाभदायक आहे. आणि एवढा फायदा त्याचा आहे, प्रचंड फायदा आहे. मी म्हणतो की 1 तास ध्यानाला बसलेला माणूस जर पाऊण तास झोपत जरी असेल, बघा आलं लक्षात, 1 तास म्हणजे 60 मिनिटामध्ये जर तो 45 मिनिटं झोपला जरी ना, राहिलेले 15 मिनिटं त्यातला एखादा मिनिट तो समाधीला छेदतो, म्हणजे छेदतो. आता ती अवस्था आम्हाला समजत नाही. ती अवस्था का बरं समजत नाही? कारण इथे समाधीयुक्त चित्ताची ती सेकंदाची भावना बाहेर गेल्या गेल्या आम्ही स्वतःहून मिटवून टाकतो. म्हणून तर बुद्धानं स्मृती सांगितली ना, 7 बोधांगामध्ये पहिलं अंग स्मृती आहे. स्मृती ही त्यासाठी झालेली आहे की तुम्हाला सेकंदाची आठवण ठेवायची आहे. आपण काय करतो, ध्यान झालं, बाहेर उठून बसलो की आपलं सुरू झालं,
मग ती चित्ताची अवस्था कायमस्वरूपी टिकत नाही. दुसरं कोणी बर्बाद करत नाही आमच्या चित्ताच्या अवस्थेला, आम्ही स्वतःच आम्ही वैरी आहोत. म्हणजे बोलण्याच्या माध्यमातून, विचार करण्याच्या माध्यमातून जेव्हा ती छेदलेली आहे समाधी, 1 सेकंद भेटलाय हो, 1 सेकंद. म्हणजे असं समजा की कोणीतरी माझ्या हातावरती 1 तोळा सोनं ठेवलं, 1 तोळा सोनं ठेवलं आणि मला माहितच नाही ते सोनं आहे. मी त्याला भलतंच काहीतरी समजू लागलो. आता त्याचं मला जाण आहे का त्याची? नाहीये. मला डोळे आहेत, मला उत्कृष्ट पद्धतीने पाहता येते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, समाधी समजून घेतोय आपण. माझ्या हातावरती सोनं ठेवलं, पण त्या सोन्याची काय खासियत आहे ही मला माहीतच नाहीये. मग माझं काय काम आहे? मला जर ते सोनं माहीत नसेल तर मी सोनाराकडे जायला पाहिजे ना. मी जर लोहाराकडे गेलो तर त्याला काय समजणार आहे त्यातलं? मी जर बांगड्या बनवणाऱ्या माणसाकडे गेलो तर त्याला काय समजणार आहे? दळण दळणाऱ्या माणसाकडे, दुकानवाल्याकडे गेलो, किराणावाल्याकडे गेलो तर काय समजणार आहे त्याला? तर ज्या पद्धतीनं तुम्ही बसलायत आणि बसल्यानंतर ही समाधीयुक्त चित्ताची अवस्था, म्हणजे एकाग्र चित्त तुमचं झालेलं आहे, ते तुम्हाला स्मृतीमध्ये जाणता आलं पाहिजे. आणि ते स्मृतीमध्ये जाणल्यानंतर त्या चित्ताची अवस्था तुम्हाला टिकवता आली पाहिजे. आता ही चित्ताची अवस्था प्राप्त झाल्यानंतर असे 1000 विघ्न येतात. साधं सुद्धा ध्यानाला बसल्यानंतर किती विघ्न येतात? येतात का नाही? प्रचंड विघ्न आहेत, प्रचंड संकट आहेत. पण या प्रचंड संकटांना, प्रचंड विघ्नांना तोंड देत काम सुरू आहे, स्मृतीमध्ये आहे. बसायचं म्हणून बसायचं नाही आहे, तर स्मृती भावनेमध्ये काम सुरू आहे. धम्मविषयी उत्पन्न होऊ लागलेले आहेत. चांगले कुशल धर्म मनामध्ये चैतसिक स्वरूपामध्ये उत्पन्न होत आहेत. आणि त्या चित्ताच्या चैतसिक भावनेतले कुशल धम्माची जतन करता करता जेव्हा प्रशब्दी तयार झालेली आहे, निश्चल अवस्था, आणि त्या निश्चल अवस्थेला पुन्हा एक अवस्था जोडल्या गेलेली आहे समाधीची. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा 1 सेकंद जरी तुम्हाला समाधी प्राप्त झाली ना, अहो डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं. असं वाटते की तुमचं वजन 0 आहे. 95, 65, 55, 45, 35 नाही, 0. का बरं असं वाटते? का बरं असं वाटते? खरंच तुम्ही कमी झालात का? नाही. या डोक्यातला जे काय ओझ आहे ना, वर्षानुवर्षाचं डोक्यातलं वज, 1 तासामध्ये मिळालेल्या त्या 1 सेकंदामध्ये आम्हाला जी चित्ताची अवस्था प्राप्त होते, त्या चित्ताच्या अवस्थेला, समाधीयुक्त चित्ताची अवस्था प्राप्त झाल्यानंतर आम्ही स्मृतीमध्ये त्याचं जतन केलं पाहिजे. ही तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेली समाधी आहे. या समाधीमध्ये 4 स्वरूपातल्या पायऱ्या आहेत. एक एक गोष्ट कमी होत जाते जेव्हा खऱ्या अर्थाने आपण कामाला लागतो. समाधीयुक्त चित्ताची अवस्था प्राप्त करण्यासाठी जेव्हा आपण कामाला लागतो, तेव्हा चित्तातलं एक गोष्ट कमी होत जाते. 4 स्वरूपातले ध्यान बुद्धाने शिकवले. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान. पहिल्या ध्यानामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता आहे. पहिलं ध्यान. आता लक्ष देऊ नये का, पहिलं ध्यान सुरू झालेलं आहे, आनापानसती नाही. आनापानसती नाही, त्या पुढचं आहे. आता ही चित्ताची अवस्था साजूक साधकाला लवकर प्राप्त होईल, आणि जो साजूक नाही बिचारा त्याला तर उशिरा प्राप्त होईल.
पण जेव्हा प्रथम ध्यानाची अवस्था आपल्याला प्राप्त होते तेव्हा चित्तामध्ये किती 5 गोष्टी असतात. काय असते? वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. पहिल्या ध्यानामध्ये या 5 गोष्टी असतात. जेव्हा एक साधक दुसऱ्या ध्यानामध्ये प्रवेश करतो तेव्हा वितर्क आणि विचार राहत नाही. पहिल्या ध्यानामध्ये वितर्क आहेत, विचार पण आहेत. होईल का नाही, होईल का नाही, कशालाच बसायचं, काहूनच बसायचं, डोळे बंद केल्यानं काय होते, कोणाला काय मिळणार आहे, वितर्क है ना. या वितर्क आणि विचाराची भावना दुसऱ्या याच्यामध्ये नष्ट होऊन जाते, निघून जाते. दुसऱ्या ध्यानामध्ये वितर्क आणि विचार राहत नाहीत, राहते प्रीती, सुख आणि एकाग्रता. चित्त शुद्ध होत चाललंय. पहिल्या ध्यानामध्ये 5 गोष्टी आहेत, दुसऱ्या ध्यानामध्ये 3 गोष्टी आहेत, म्हणजेच प्रीती, सुख आणि एकाग्रता. तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती राहत नाही, सुख आणि एकाग्रता राहते. आता संख्येनं जर पाहिलं तर एक एक घटू लागलं, पण समाधीच्या विचाराने जर विचार केला, समाधीच्या अंगाने जर विचार केला तर धम्मामध्ये एक एक धम्मा आपण पुढे चाललोय. जमा करणे धम्मा नाही आहे, सोडणे धम्मा आहे. बांधून ठेवणे धम्मा आहे का? नाही. चित्ताच्या गाठी सोडणे, चित्ताचे दुश्मन मोकळे करणे, चित्ताचे वैरी नष्ट करणे आणि त्या वैरी समजून घेऊन चित्ताला जागृत पद्धतीनं समाधी युक्त चित्ताच्या अवस्थेमध्ये नेणे, म्हणजे एक एक गोष्ट सुटू लागलेली आहे. तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती राहत नाही, सुख आणि एकाग्रता राहते. चौथ्या ध्यानामध्ये सुख राहत नाही, उपेक्षा आणि एकाग्रता राहते. लक्षात? उपेक्षा आणि एकाग्रता म्हणजे उपेक्षा चांगलं काय वाईट काय याकडे बघत असताना जो काही चित्ताने समतोल साधलेला आहे, समता भाव है ना. तुम्हाला समजण्यासाठी समता, बुद्धाच्या भाषेत समता म्हणजे अचल चित्ताची अवस्था झालेली आहे. आणि या अचल चित्ताच्या अवस्थेमध्ये आता फक्त उपेक्षा आणि एकाग्रता शिल्लक आहे. म्हणजे या 4 प्रकारे समाधीयुक्त चित्ताच्या अवस्था आपण प्राप्त करू शकतो समाधीची भावना करत असताना. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे समाधीच्या विषयात जो चित्ताला प्रथम प्रवेश आहे त्याला वितर्क असे म्हणतात. विषय जरासा अवघड आहे पण खूप महत्त्वाचा. समाधीच्या प्रवेशाला म्हणजे तुम्ही ध्यानाला बसलात तर जेव्हा पहिला विचार तुमच्या डोक्यात येऊ लागला त्याला वितर्क म्हटलेला. वितर्क असे विचार की जे तुमच्या मनाचं खर्चीकरण करतील, वितर्क आहेत. ते चांगले विचार नाहीत, ते वितर्क आहेत. त्या विषयात रस आवड निर्माण झाली की त्याला विचार असे म्हणतात. ध्यानाला बसल्यानंतर वितर्क निर्माण झालेत. वितर्क निर्माण झाले, 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले, 1 तासच झाला. साधू काऊन म्हणे ना भंतीजी है ना, अशी येते म्हणत येते. अरे भंतीजीनं घड्याळच नाही पाहिली वाटतं. वितर्क. पण हे वितर्क जसे जसे निघून जातात तेव्हा माणसाच्या चित्तामध्ये, साधकाच्या चित्तामध्ये विचार येतात. सर्वसाधारणपणे चित्तातील वितर्क नष्ट करण्याच्या मार्गाला समाधी म्हणतात. आणि चित्तातून वितर्क निघाले की विचारांची उत्पत्ती चित्तामध्ये होते. जे समाधीयुक्त चित्तामध्ये विचारांची निर्मिती सुरू झालेली आहे. आणि हे विचार काय काम करतात?
विचार काय काम करतात? तर विचार तुम्हाला वारंवार संकल्प करण्यासाठी प्रेरित करत असतात. बुद्धांना किती वर्ष लागले सम्यक संबुद्ध होण्यासाठी? है ना? 29व्या वर्षी ग्रहत्याग केला आणि जेव्हा समजलं तेव्हापासून ध्यान करू लागले. काय काय नाही केलं. त्या डुंगेश्वरीमध्ये राजगुरामध्ये जाऊन 6 वर्ष तपश्चर्या केली. किती काय काय केलं. दानशील, नैष्कर्म्य, वीर्य, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा, समाधी इत्यादी पारमिता पूर्ण करणाऱ्या माणसाला, बोधिसत्व माणसाला जर एवढे वर्ष लागू शकतात, तर तुम्हाला आम्हाला ही समाधीची अवस्था प्राप्त करण्यासाठी किती दिवस लागतील? पण अशक्य अजिबात नाही. तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही असं नाही, बिलकुल नाही. फक्त गरज याची आहे, प्रयत्न आम्हाला दुप्पट करावे लागतील. प्रयत्न आम्हाला दुप्पट करावे लागतील. एकाच माणसाच्या कमाईवरती घर बांधलं तर 20 वर्ष लागतील, 30 वर्ष लागतील, 40 वर्ष लागतील, 50 वर्ष लागतील. घरातले सारेच जण जर पैसे साठू लागले तर तेवढं घर ते एका वर्षात बांधतील. बरोबर आहे? काहीतरी बँकेचं लोन घेतलं, बँकेचं लोन फक्त घरातला मेन माणूसच फेडू लागला. त्या बिचाराला फेडायला वेळ लागेल. साऱ्यांनी पैसे जमा केले तर 10 वर्षाचं काम एका वर्षात होते ना. तर या स्वरूपातले हे जे कुशल विचार आहेत चित्तामध्ये येणारे, तर हे आपल्याला इंद्रियासारखे मदत करतात. बसल्यानंतर चांगला विचार जेव्हा चित्तामध्ये येतो तेव्हा चित्तामध्ये असलेल्या वाईट विचारांवरती तो आघात करतो. वितर्क जेव्हा निघून जातो तेव्हा विचार येतो ना. आणि मग हे विचार पुढे चालून प्रीतीचं काम करतात. अत्यंत महत्वाचा विषय, अत्यंत महत्वाचा विषय. बसलात म्हणजे अशी एकाग्र चित्ताची अवस्था झाली. आता हे लक्षात ठेवा आणि जेव्हा ध्यानाला बसाल ना तर तेव्हा बघा कुठे आहोत का आपण तिथे. यहां पर कोई खाली हाथ नहीं जाएगा. यहां पे झोली भर भर के मिलने वाला है. मांगने की आवश्यकता नहीं, मुझे दे दो. यहां पे न मांगे सब कुछ मिलने वाला है और झोली भर भर के मिलने वाला है. वो है सुख, वो है समाधि, वो है चित्त की एकाग्रता. म्हणजे वितर्क गेले, विचार सुरू झाले, विचाराने प्रीतीची जागा आली. विचार कोणते आहेत? अरे बसावं लागेल, बसावं लागेल, बसावं लागेल. चांगली संधी आहे, चांगली संधी आहे, बसा. महिन्यातून एकच दिवस भेटतो, 2च दिवस भेटतात, 4च दिवस बसतात, बसा. आणि मग प्रीती म्हणजे आनंद येऊ लागला. प्रीती म्हणजे काय? आनंद. आनंद कसा येऊ लागला? बसल्यानंतर जाणू लागलो की डोळे तर बंद आहेत, हातापायाची हालचाल नाही आहे, शरीर बिलकुल काडीसारखं सरळ आहे आणि नाकपुड्यांवरती पूर्णतः लक्ष आहे. मग आनंद जागू लागला. शरीर हळूहळू हळूहळू हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. खूप आनंद जागू लागला अंतःकरणामध्ये. खूप चांगलं वाटू लागलं. अशी अवस्था निर्माण झाली की आता वेळ कमी व्हावा असं वाटत नव्हतं, तर वेळ वाढवावा असं वाटू लागलं. आणि समाधी सुद्धा आमच्या चित्तामध्ये तशा स्वरूपातलं काम करते. जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आपण बसतो तेव्हा चित्तामध्ये प्रीती, प्रीती म्हणजे आनंद, सुख, अशा स्वरूपातली चित्ताची अवस्था तयार होते. आणि मग माणसाला सुख मिळते, समाधान मिळते. माणसाचं चित्त आनंदी होऊन जाते. म्हणजे असं एकदा चित्त तुम्हाला सांगतं त्या 15 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये, एका तासामध्ये, पूर्ण दिवसभरामध्ये की काहीतरी मिळू लागलंय.
काहीतरी समजू लागलंय, समजलेला अनुभव येऊ लागलाय. आणि जेव्हा तुमचा वेळ वायाला जात नाही असं तुम्हाला समजल्यानंतर चित्तामध्ये सुखाची अवस्था आपोआप तयार होते ना. चित्तामध्ये सुखाची आपोआप अवस्था तयार होते आणि तीच सुखाची अवस्था तुमच्या चित्ताला एकाग्र बनवते. आता हे जरी शब्द असतील, वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, वितर्क, विचार, सुख, प्रीती, एकाग्रता हे जरी शब्द असले तरी या एक एक अवस्थेला प्राप्त करण्यासाठी काही काही साधकांना वयाचे 20-20 वर्ष द्यावे लागतात आणि काही काही साधकांना एका 10 दिवसाच्या शिबिरामध्ये सुद्धा प्राप्त करता येते. तेव्हा अशा स्वरूपातली ही आपण समाधीची भावना वारंवार केल्यानंतर खरोखर आपल्या सर्व साधकांना खूप साऱ्या प्रकारचे फायदे प्राप्त होतात. चित्ताला एकाग्र ठेवण्याची जी कला आहे, ती कला 7 बोधांगाची भावना करणाऱ्या साधकाला प्राप्त होते. चित्ताला एकाग्र ठेवण्याची जी कला आहे, ती कला बुद्ध होणाऱ्या बोधिसत्वाला प्राप्त होत असते. आणि ती चित्ताची एकाग्रता तुम्हाला आम्हाला सुद्धा फार अभ्यासाने साधता येते. आणि म्हणून आपण समाधीमध्ये प्रविष्ट होण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. मिलिंद प्रश्नामध्ये समाधीची ओळख सांगितलेली आहे, है ना. मिलिंद प्रश्नामध्ये समाधीची ओळख सांगितलेली आहे. जेव्हा राजा मिलिंद म्हणते नागसेनांना विचारतात की समाधी म्हणजे काय, तेव्हा भन्ते नागसेन म्हणतात प्रमुख होणे हे समाधीची ओळख आहे. सर्वच पुण्यधर्माचे रक्षण समाधी करत असते. बघा समाधी काय करते, तर तुम्हाला प्रमुख बनवते. नगराचा प्रमुख नगरसेवक है ना, गटार, नाल्या, अमुक रस्ते फिस्ते सगळे काम कोणाकडे जातील, नगरसेवकाकडे. जिल्ह्याचा विकास करायचा खासदार, तालुक्याचा विकास करायचा आमदार, गावाचा विकास करायचा सरपंच, मनाचा विकास करायचा आहे समाधी. इकडे जसे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे असतात, त्याच्याकडे पहिले पैसा येतो आणि मग तो तसा आखतो आणि मग तशा पद्धतीने तो काम करतो. इथे सुद्धा मनाच्या स्वरूपामध्ये समाधी आपल्याला प्रमुख बनवत असते. पण प्रमुख कोणाला बनवते, ही चित्ताला. म्हणजे समाधीयुक्त चित्तामध्ये प्रमुख चित्ताची जी अवस्था आहे, चित्ताला ती प्रमुख बनवते. म्हणजे तुमचं मनच ठरवेल चांगला विचार करायचा की वाईट विचार करायचा. आता साहजिक आहे ना, या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मनामध्ये वाईट विचार येईलच कसा हो. म्हणजे झाले ना तुम्ही प्रमुख. चित्तामध्ये असलेल्या सर्व कुशल धर्माची उत्पत्ती समाधी करत असते. सर्वसाधारणपणे बुद्धानं पहिल्याच गाथेत सांगितलं. धम्मपदाच्या पहिल्या वग्गामध्ये, यमक वग्गामध्ये पहिल्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात पदुठेनं, दुसऱ्या गाथेमध्ये म्हणतात पस्सनेन, है ना. म्हणजे पदुष्टित भावना, पदुष्टित मनाचा विचार आणि प्रसन्न चित्ताने केलेला विचार याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे मलिन विचार हे दुःखाला जन्म देतात, प्रसन्न विचार हे सुखाला जन्म देतात. आता इथे तुम्ही प्रमुख झालात, समाधीमध्ये प्रमुख झालात, तुमचं चित्त प्रमुख आहे, कुशलच विचार येतील. आणि म्हणून ही समाधी अत्यंत बारकाईनं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाधीमध्ये काही मानसिक अडथळे येतात, समाधीमध्ये काही मानसिक अडथळे येतात. सर्वसाधारणपणे ध्यानाला बसल्यानंतर अनंत अडथळे येत ना, अनंत अडथळे.
काही अडथळे आपण स्वतःहून निर्माण केलेले आहेत, काही अडथळे वातावरणाशी संलग्न आहेत. पण लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे अडथळे समाधी पूर्ण होऊ देत नाहीत. ध्यानाला बसलेल्या माणसाच्या मनामध्ये लोभ आला, द्वेष आला की समाधी पूर्ण होत नाही. ध्यानाला बसलेल्या माणसाच्या चित्तामध्ये आळस आला, सुस्ती आली की समाधी पूर्ण होत नाही. ध्यानाला बसलेल्या माणसाच्या चित्तामध्ये संशय आला, अनिश्चयाची भावना आली तरी माणसाची समाधी होत नाही. आणि म्हणून माय माऊल्यांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या सप्तबोधांगाची भावना तुम्ही आम्ही रोज केली पाहिजे, दररोज. किती वेळ करता याला अजिबात महत्व नाहीये, पण कशा चित्तानं ती भावना करताय हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचं आहे, कारण हे बुद्धाचे सत्य वचन आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात, एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलम. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्यास उपदेश न देता आज सप्तबोधांगाची ही समाधी भावना, समाधी बोधांग आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतलेलं आहे. तर या सत्यवचनाने आपल्या साऱ्यांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशी मंगलमैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. आपल्या सर्वांचे मंगल हो.